नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि मी आज सकाळीच व्हिडिओ शूट करत आहे कारण आज आपल्याला सकाळी नाश्त्याचा मी तुम्हाला मेनू दाखवणार आहे. आज मी बनवणार आहे बटाटा भजी आणि पाव नाश्त्यासाठी. हे बघा, इथे मी 2 बटाटे छान असे पातळ काप करून घेतलेले आहेत. हे बघा, असे छान असे पातळ काप करून घेतले बटाट्याचे मी. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे पाण्यामध्ये मी बटाटे ठेवलेले आहेत. आता मी इथे बेसन घेतलं आहे. आता आपण ह्या बेसनामध्ये काय काय घालून घेणार आहे ते दाखवते तुम्हाला. हा आपला सकाळचा म्हणजे सकाळी नाश्त्यासाठीचा हा आपला हे असणार आहे, बेत असणार आहे भजी पावचा. आपण आता रोज रोज पोहे, उपमा, सांजा, उपीट, थालीपीठ असं खाऊन कंटाळा येतो. कधी वाटतं असं काहीतरी वेगळं करायचं. आज मिस्टरांना सुट्टी होती. आणि हे बघा, आता मी याच्यामध्ये हळद घालून घेणार आहे. त्याच्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे आपल्याला. बटाटा भजीमध्ये लाल तिखट हे नसतं, थोडंसं चवीसाठी टाकून घ्यायचं आहे. आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पिठामध्ये. आणि थोडासा ओवा घ्यायचा आहे. ओव्याने कसं बेसन हे डायजेस्ट होतं. तर मी याला छान असं ओव्याला असं क्रश करून घेते. हे बघा. आणि हा आता आपल्याला ओवा ह्याच्यावर घालून घ्यायचा. आता मी ह्याचं मस्तपैकी बेसनाचं गोळ बनवून घेते. आपल्याला हे जास्त असं घट्ट नाही बनवायचं आहे. जास्त पातळही नाही करायचं आहे पीठ. आपल्याला बटाट्याला जेवढं आपल्याला हे लागेल, पीठ लागेल, त्यानुसार आपल्याला हे बेसन हे करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, याच्या गुठळ्या वगैरे सगळं फोडून घ्यायच्या बेसनाच्या. छान असं फेटून घ्यायचं बेसन मस्त. आपलं बेसन हे बघा, ह्या प्रमाणामध्ये आपल्याला असं हेच प्रमाण ठेवायचं. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही. आणि आता ह्याला 2 मिनटं असंच ठेवून देते मी बाजूला. आणि आता आपल्याला कढई वगैरे ठेवायची, तेल गरम करायचं आहे सुद्धा. हे बघा, आता मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे. इथं आता आपली कढई गरम होते. आता मी याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे. आता तेल आपल्याला छान असं आधी पहिले कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल. आणि नंतर मिडियम आचेवर ठेवायचं आहे. नाश्त्याला कधीतरी असं वेगळं छान वाटतं. आपण काही नेहमी असं तळलेला नाश्ता वगैरे नाही करत. सकाळी सकाळी हेल्दीच नाश्ता असतो आपला. पण कधी कधी असं काहीतरी वेगळं केलं तर मुलांनाही छान वाटतं, आपल्यालाही छान वाटतं थोडंसं असं वेगळं. आणि हे बघा, ह्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत लवंगी, त्या मी मस्त तळून घेणार आहे. बघा, इथे आता आपलं तेल मस्त कडकडीत गरम झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल, दिसतंय का? हा, दिसत असेल. आता मी थोडासा गॅस हा मीडियमवर ठेवून घेते. स्टार्ट करूया. हे बघा, असं बटाटा घ्यायचा आहे. अशी आता आपल्याला ही भजी ह्याच्यामध्ये सोडून घ्यायची तेलामध्ये छान. बघा, मी कशी भजी एक 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 सोडते. त्याप्रमाणे तुम्ही पण असं सोडू शकता. आणि जास्त जर बेसनाचं पीठ ठीक केलं ना, ते भजी म्हणजे व्यवस्थित आतली बटाटा हा तळला नाही जात. असा म्हणजे कच्चा कच्चा असल्यासारखं वाटतो. आणि बेसन पण थोडंसं मग कच्चं राहतं आतून. हे त्यासाठी मी तुम्हाला बोलली का हे बेसन मी जसं हे करून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे, त्याचप्रमाणे तुम्ही पण बेसन तसंच करून घ्या.
आणि नक्की ट्राय करा, अशी भजी तुम्हाला पण आवडतील, मुलांना पण आवडतील. आता ही आपल्याला भजी अशी पलटून घ्यायची. हे बघा, छान असं. आता ह्याला आपल्याला मस्त असं क्रिस्पी होऊ द्यायचं आहे भजींना. तर बटाटा भजी आणि पावचा मस्त आपल्याला आनंद घेता येतो. बाहेरच्या पेक्षा आपल्या घरी भजी केलेली खूप छान राहतात आणि लागतात पण छान. आता ही आपली भजी इथे मस्त आता आपली मिडियम गॅसवर भजी होत आहे. तिथे असं धुवून घेते आणि ह्याला असं थोडंसं कट मारून तळून घेते. हे तुम्हाला दाखवते. भजी तर इकडे आपली तयार होत आहेतच. बघू शकता इथे आपला आता कलर हा बदललेला आहे भजींचा. आता ते मी काढून घेते. हे बघा, आणि बटाट्याच्या भज्यांमध्ये ना तेल अटकतं, त्यासाठी अशी व्यवस्थित झटकून घ्यायची भजी तेलामध्ये. आता मी आपल्या ह्या मिरच्या आहेत ना, मी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत ना, आता ते मी तळून घेणार आहे. दाखवते तुम्हाला, थांबा एक मिनिट. आणि मिरची तळताना कधी पण ना, हे बघा, हे देठ आहेत ना मिरचीचे, हे असे तोडून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये हवा भरणार नाही आणि मिरची फुटणार नाही. अशी जर तुम्ही अखंड मिरची टाकली तर ह्याच्यामध्ये हवा भरते आणि मिरची फुटून आपल्या अंगावर तेल उडू शकतं. त्यासाठी हे बघा, अशी ही मिरची तोडून घ्यायची. हे माझी आई लहानपणी आम्हाला असं दाखवायची. आम्ही विचारायचो असं का करते, तर मग ती तेव्हा तशी बोलायची, म्हणून मी तुम्हाला तसं सांगते. हे बघा, आता मी तळून घेते हिला. बघू शकता, हे बघा, आपले मस्त मिरच्या पण अशा तळून छान झालेल्या आहेत. आता एक दोन आहेत त्या पण मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे. आमच्या इथे ना पावसोबत भजी खाताना ना, हे बघा, सगळ्यांना हे असा प्रकार आवडतो लाल मिरचीचा. आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं हाताने. इथे मी बघा पाव कट करून घेतलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये ही मिरची भुरभुरून घेणार, ही आपली भजी ठेवणार आणि ह्याच्यावर ही आपली मिरची. या तुम्ही पण भजी पावचा नाश्ता खाण्यासाठी. ही आपली क्रिस्पी आपली घरची भजी पाव तयार आहेत नाश्त्यासाठी. तर माझा हा भजी पावचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करून घ्या. आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि छान राहा. आता मी तुम्हाला ना पुढचे थोडे दिवस सकाळच्या नाश्त्याच्या रेसिपी शेअर करणार आहे. तुम्हाला त्या रेसिपी माझ्या आवडतील का ते पण मला कमेंटमध्ये सांगत जावा. तुम्हाला कसली रेसिपी पाहिजे, काही नाही ती. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.